अंतरावळी सलाटीतून पोलिसांकडून झालेली मारहाण देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच झाली, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। काय आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही जाणून घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। पहिल्या आरक्षण लढ्यात निघालेला GR योग्य होता, मात्र अंमलबजावणीत आमची फसवणूक झाली, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले। अजून काय काय म्हणाले आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अंतरावळी सलाटी येथे पोलिसांकडून झालेली मारहाण ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच झाला, असा थेट आरोप मराठा आरक्षण करते मनोज जरांगे पाटील यांनी लावला आहे। देवेंद्र फडणवीसांना टार्गेट आहे का, असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। असा प्रश्न मनोज जरांगे पाटलांनी विचारण्यात आला होता। यावर देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले नसते तर पोलिसांची हिंमत देखील झाली नसती, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं। त्याचबरोबर पहिल्या आरक्षण लढ्यात निघालेला GR योग्य होता, मात्र अंमलबजावणीत आमची फसवणूक झाली, असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। चर्चेच्या प्रतिक्रियेत मी गेलो नाही, मुख्यमंत्र्यांचा माहित नाही, मात्र चर्चा करायची नाही असं मी म्हटलो नाही। सरकारने मुंबईत येण्याची वेळ येऊ दिली नाही, एकदा मुंबईच्या दिशेने निघालो की मग माघार नाही, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता। आम्ही जातीवादी नाही, मनोज जरांगे पाटील असंही म्हणाले। मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरज सुद्धा नाही, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आला होता। यावर यांचा विचार त्यांनी करावा, आम्ही जातीवाद नाही, मंडल कमिशन न दिलेल्या आरक्षणावर आम्ही काहीही बोललो नाही, मग आमच्याच आरक्षणाला विरोध का, असा प्रतिसवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे। अंतरवाळी झालेली चूक पुन्हा करू नका, मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान। अंतरवाळीत झालेली चूक पुन्हा करू नका, भानगड करायला जाल तर त्यांची किंमत तुमच्यासह प्रधानमंत्र्यांना देखील भोगावी लागेल। एकदा आमचे डोके फुटले, अजूनही आमच्या अंगातला गोळ्या निघाल्या नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं। देवेंद्र फडणवीस, तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं नाही, गोडी गुलाबी न, तुम्हाला जे करायचं ते करा, त्यावेळेस घडलं ते घडलं, आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही, ही धमकी नाही, तुम्हाला मी जे समजून सांगतो कारण तुम्हाला ती खोड आहे, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला होता। 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईला धडकणार। मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे। 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे मुंबईला धडकणार आहे। हे आंदोलन निर्णायक ठरणार असून मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचा आहे, असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। यावर देखील आपण एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, तो देखील आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल, तो व्हिडिओ देखील जाऊन तुम्ही लगेच बघा। त्यावर देखील अशीच संपूर्ण माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमात दिली आहे। मराठा आरक्षणासाठी कोण कोण जाणार आहे मुंबईला ते देखील नक्की कमेंट करून सांगा। 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबईला दाखल होणार आहे, तुम्ही जाणार आहे का, नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, माहिती महत्त्वाची आहे, त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका।